नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे, कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, मासिक हप्ता सुद्धा दिला जातो, मासिक मानधन दिलं जातं आणि यामध्ये त्या सर्व दिव्यांग बांधवांच्या UDID कार्डचं किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचं E-KYC करणं हा एक महत्त्वाचा विषय आता सध्या महाराष्ट्रामध्ये जोर धरत आहेत। अशातच अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की सर, आम्हाला जर आमची UDID कार्डची E-KYC झाली नाही तर आम्हाला पैसे किंवा आमचं जे UDID कार्ड आहे, दिव्यांग प्रमाणपत्र आहे, हे रद्द होणार का, बाद होणार का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून विचारला जातो। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय की सर, आम्हाला विविध सोशल मीडियावरती असं सांगण्यात आलंय की बाबा, जर तुमची E-KYC जर झाली नाही तर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड हे रद्द केलं जाणार आहे। तर सर, हे खरं आहे का? मी या अगोदर आपल्या 3 व्हिडिओ UDID कार्डवरती 3 व्हिडिओ टाकलेले आहेत। त्यामध्ये UDID कार्डच्या संदर्भात केंद्र सरकारचं जे परिपत्रक आहे, हे परिपत्रकामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाजू सांगितलेल्या आहेत, या सर्व गोष्टी मी मराठीमध्ये सांगितलेल्या आहेत। तो जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय कोणासाठी आहे? दिव्यांग बांधवांसाठी आहे का, की संबंधित रुग्णालय असतील किंवा संस्था असतील या लोकांसाठी, किंवा जे UDID कार्डच्या संदर्भात जे ऑपरेटर असतात त्यांच्या संदर्भात आहे का, किंवा तुमचं स्वतःसाठी आहे का? याविषयी संपूर्ण परिपत्रकामध्ये जी माहिती दिली ती माहिती मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगितले आहे। त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही प्रकारचं बंधनकारक नाही आहे, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही करू शकता पण बंधनकारक नाही आहे। जर झालीच नाही तर तुमचं UDID कार्ड बंद किंवा रद्द होणार आहे असं कुठेही सांगितलं नाही। तर त्याचबरोबर UDID कार्डची KYC कशी करायची हे सुद्धा मी सांगितलं आणि त्या संदर्भात तुमचे जे प्रश्न होते ते प्रश्न सुद्धा सांगितले आहे आणि त्या प्रश्नाची जी व्हिडिओ आहे त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे जे पत्रक आहे हे केंद्र सरकारचं पत्रक आहे आणि हे केंद्र सरकारचं पत्रक हे संबंधित ऑपरेटरांसाठी किंवा संबंधित रुग्णालयांसाठी किंवा संस्थांसाठी, आणि त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे की बाबा एखाद्या दिव्यांग बांधवांना जर करायची असेल तर करू शकतो। अशा 3 मुद्द्यांवरती ह्या सगळ्या 3 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। परंतु लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की बाबा सर, आमचं UDID कार्ड रद्द होणार का, बाद होणार का, अशा सगळ्या गोष्टी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की ही KYC ही औपचारिक आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून कुठलाही शासन निर्णय किंवा परिपत्रक जाहीर केलेलं नाही आहे। मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की हे केंद्राचं परिपत्रक आहे, राज्य सरकार जेव्हा हे परिपत्रक जाहीर करेल त्यावेळेस आपल्याला वेळ सुद्धा देणार। असं काही नाही की बाबा आज परिपत्रक काढलं आणि उद्या लगेचच आपलं सगळं काही बंद होणार, असं काही नाही आहे। ज्या लोकांचं नवीन UDID कार्ड अपडेट होऊन आलेलं आहे त्यांना तर E-KYC हा ऑप्शन पण नाही आहे, त्यामुळे त्यांना तर UDID कार्डचं जे KYC करणं शक्यच नाही आहे। मग त्यांचं बाद होणार का? असं अजिबात नाही आहे। आपणवरती विश्वास ठेवू नका, कुठेही शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं नाही आहे की बाबा UDID कार्ड जर तुम्ही E-KYC जर केली नाही तर तुमचं बाद होणार, तुम्हाला येणारे पैसे मिळणार नाही वगैरे वगैरे, किंवा 2,500चा विषय, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। आपणवरती विश्वास ठेवू नका। तुम्ही UDID कार्डची KYC करायचे असेल तर करा, नाही करायचे असेल तर काही काळजी करू नका। राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा शासन निर्णय किंवा परिपत्रक निघेल त्यावेळेस मी सुद्धा तुम्हाला ठामपणे सांगेल की बाबा UDID कार्डची KYC करून घ्या, नाही तर तुमचं असं नुकसान होणार आहे। सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारची परिपत्रक किंवा कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं नाही आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे, घाई करायचं कारण नाही आहे। त्याचबरोबर तुमचं जे UDID कार्ड आहे हे रद्द होणार, बाद होणार असं काहीच नाही आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, माझ्या निराधार बांधवांच्या मनामध्ये, माझ्या दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये जो भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, तो भीतीचं वातावरण निर्माण झालेला भीती दूर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे। अनेक दिव्यांग विभाग प्रमुखांच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलेलं आहे की बाबा तुम्ही या अफवांवरती विश्वास ठेवू नका। राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा परिपत्रक जाहीर होईल त्या नक्की तुम्ही विभागाच्या स्तरावरून संबंधित तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल त्या ठिकाणी आम्ही देणार। फक्त हे केंद्राचं नोटिफिकेशन आहे आणि ते संस्था, रुग्णालय आणि जे ऑपरेटर आहेत त्यांच्यासाठी। आणि शेवटचा तिसरा जो मुद्दा आहे, ज्यांना करायचा असेल तर करू शकता, त्यासाठी कोणाचीही परवानगीची गरज नाही। पण त्या परिपत्रकामध्ये कुठेही असं म्हटलं नाही की बाबा जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या सर्व योजना, तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्र किंवा हे येणारा 1,500 रुपये किंवा पुढे येणारे 2,500 रुपये मिळणार नाही, असं कुठेही काही सांगितलेलं नाही आहे। त्यामुळे आपणवरती विश्वास ठेवू नका। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा आणि दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण आहे हे दूर करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र करून प्रयत्न करूया। शासनाचं जेव्हा एखादा अधिकृत पत्रक येईल त्यावेळेस नक्की मी तुम्हाला
सांगेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवेल. अशा पद्धतीने भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.